जय भीम, जय संविधान. सध्याला सोशल मीडियावरती ना रिझर्वेशन हटवा ह्या गोष्टी भरपूर चर्चेत चालू आहेत. प्रत्येकाच्या म्हणजे व्हिडिओमध्ये काय पोस्टमध्ये एकच गोष्ट चालली आहे, रिझर्वेशन हटवा, आरक्षण हटवा. 35% पुढं चाललेत, 99% मागे आहेत. अरे नेमकं चाललं आहे काय? आरक्षण काय तुमचं घरचं आहे का? काय तुमचं घरचं जेवण आहे आरक्षण? तुम्हाला एवढं म्हणजे आग सुटली तुमची की जसं की तुमचं घरचं ते जेवण आहे, नाही तुमच्या बापाने आम्हाला आरक्षण दिल्यासारखं बोलताय तुम्ही की आरक्षण हटवा. अरे आमच्या बापानी दिवस रात्र अभ्यास करून, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून आमच्यासाठी एवढं संघर्ष भोगून त्या महामानवानी आमच्यासाठी आरक्षण ठेवले. आणि महत्त्वाची पहिली गोष्ट, आरक्षण काय आहे याचा आधी अभ्यास करा. तुमच्या लोकांना खरं तर आरक्षणाचा अर्थ समजत नाही असं तरी मला वाटते. कारण आरक्षण काय आहे याचा अर्थ जर समजला असताना तर आत्ता अशा आयडिया बी क्रिएट नसत्या झाल्या, रिझर्वेशन हटवा, आणि असे काही लोकांनी पोस्ट पण नसत्या टाकल्या जर तुम्हाला आरक्षणाचा अर्थ कळला असता तर. खरं तुम्हाला राग आरक्षण आहे याचा आहे का काल जो माणूस खाली बसायचा आज आमच्या बरोबरीने खुर्चीवर बसतोय याचा राग आहे? याची आग तुमच्या बुडात आहे, बाकी काय नाही. रिझर्वेशन हटवा हे फक्त निमित्त आहे, पण तुम्हाला काल खाली बसणारा माणूस आज तुमच्या बरोबरीने बसतोय ना, याची आग तुमच्या बुडात आहे. बरोबर ना? तुम्हाला जर आरक्षण बंदच करायचं आहे तर तुम्ही जर एवढ्या वर्षानुवर्ष तुमचे सुवर्ण जे म्हणता आम्ही सवर्ण आहेत, आम्ही असे आहेत तसे आहेत, तुम्ही पहिल्यापासून तुमच्या डोक्याचा जातीवादचा किडा ठेवला आहे ना, तो किडा आधी साईडला काढा. जातीवाद जो तुम्ही पसरवला आहे ना, तो आधी तुमच्या डोक्यातनं काढा ना. आरक्षण ॲटोमॅटिक जाणार आहे. आधी तुमचा जातीवाद बंद करा, आधी माणसाला माणसासारखं बघा, मग रिझर्वेशन हटवायची गोष्ट करा. जय भीम, जय संविधान, जय इन्कलाब, जय शिवराय.